मान्सून भारतात दाखल झालाय। मान्सूनचं केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी आगमन झालंय। 10 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये 10 जून पासून मान्सूनला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होतीये। यामध्ये दक्षिण अरबी समुद्राचा अधिक भाग, मालदीवचे उर्वरित भाग आणि कोमोरिन क्षेत्रासह लक्षद्वीप परिसर आणि मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर यांचा समावेश असणार आहे। मान्सून जेव्हा केरळमध्ये दाखल होतो त्याच वेळेस तो ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये पण दाखल होत असतो। ज्यावेळेस तो मुंबईपर्यंत येतो त्याच वेळेस तो कोलकातापर्यंत पण येतो। या पद्धतीने मान्सूनची जी प्रोग्रेस आहे ही सर्वसाधारणपणे उत्तरेला किंवा आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे अशी पूर्ण होत जाते। 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि संपूर्ण देश तो व्यापतो, म्हणजे राजस्थानच्या पश्चिम भागापर्यंत तो पोहोचतो 8 जुलैला। तर केरळमध्ये 2 दिवस आधीच पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे 1 जूनच्या ऐवजी 30 मे रोजी सकाळीच मान्सून केरळमध्ये दाखल झालाय। केरळमध्ये मान्सून घोषित करण्यासाठी 3 पैकी 2 निकष पूर्ण झाले। केरळमधल्या 14 ठिकाणी सलग 2 दिवस पाऊस अपेक्षित आहे। केरळमधून महाराष्ट्रात येण्यासाठी मान्सूनला किमान 10 ते 11 दिवसांचा कालावधी लागतो। त्यामुळे महाराष्ट्रात 10 जून रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे। 15 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापेल असंही सांगितलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।